लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्हा आणि शिर्डी मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। नगर जिल्ह्यात आणि शिर्डी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून विद्यमान खासदार यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवले आहे। या दोन्ही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी दिली। यावेळी राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संतोष गलांडे, राज्य समन्वयक अरुण जाधव, जिल्हा अध्यक्ष नगर दक्षिण प्रतीक बारसे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक धनश्री शेंडगे, उत्तर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी वर्षा बाचकर, जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी निलेश गायकवाड, जिल्हा महासचिव शनेश्वर पवार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत नेटके, कर्जत तालुका अध्यक्ष पोपट शेटे, तालुका अध्यक्ष युवा आघाडी पप्पू चव्हाण, कर्जत शहर अध्यक्ष राहुल मोहोळ आदींसह पदाधिकारी आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। नगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक नियोजनासाठीची संपन्न झाली। आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवणार आहोत। एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी आणि नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत। शिर्डीमध्ये आतापर्यंत सर्वच पक्षांनी बौद्धांची मतं घेतली, परंतु बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नाही। यावेळेस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलं जाईल। त्याचप्रमाणे दक्षिण नगरमधून ओबीसी समाजातल्या व्यक्तीला आम्ही उमेदवारी देणार आहोत, कारण मराठा समाजाला देखील आम्ही 4 ठिकाणी उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत। सगळ्या समूहातल्या लोकांना उमेदवाऱ्या दिलेल्या असून इथं देखील नगरमध्ये आम्ही ओबीसी समाजाला उमेदवारी देऊन ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व देणार आहोत। ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आहोत, कारण इथं महायुती आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आहेत आणि दोघंही हे प्रस्थापित वर्गातलेच आहेत। म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार जरी म्हणत असले की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, गरीब कुटुंबातून आलेलो आहे, पण त्यांचा ताफा जर बघितला तर तो 100 200 गाड्यांचा ताफा आहे। दोघंही गुंडागर्दी करणारे आहेत। त्याच्यामुळे नगरकरांना नवीन पर्यायाची वाट बघतायत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही चांगला चेहरा, समाजाबरोबर राहणारा कार्यकर्ता, समाजासाठी धावून जाणारा कार्यकर्ता, स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता आम्ही उमेदवार देणार आहोत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।